सातारा जिल्ह्यातील वडगाव उंब्रज येथील अपघातग्रस्त मुलीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज। वडिलांना विसाची प्रतीक्षा, केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा। वडगाव उंब्रज तालुका कराड येथील कुटुंबाची परवड, मुलीच्या काळजीनं वडिलांची अवस्था बिकट। सातारा जिल्ह्यात 4 मंत्री असून देखील अमेरिकेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी जाण्यासाठी मिळेना तातडीनं पासपोर्ट। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वडगाव उंब्रज येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय विठ्ठल कदम यांची भाची नीलम तानाजी शिंदे हिचा अपघात अमेरिकेमध्ये शुक्रवार दिनांक 14 रोजी झाला असून या अपघातामध्ये डोक्याला तसेच दोन्ही हाताला व पायांना आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती गंभीर आहे। या अपघात प्रकरणी एका इस्माला पकडले असून अमेरिकेतील कायद्यानुसार तिच्या रक्तातील व्यक्तीकडून गुन्हा दाखल करण्यासाठी हजर नसल्यानं गुन्हा दाखल करण्यास देखील अडचणी येत आहेत। या अपघाताची कुटुंबियांना रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माहिती समजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नीलम हिची परिस्थिती नाजूक असून डोक्याला मार लागल्यानं तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागत आहे। याबाबतचा मेल संबंधित रुग्णालयानं तातडीनं कुटुंबियांना पाठवला असून नजीकच्या सदस्यांना तातडीनं अमेरिकेत येण्याची सूचना केली आहे। अमेरिकेत झालेल्या या अपघाताची माहिती मुलीच्या रूममेटनं तिच्या कुटुंबियांना दिली। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच कुटुंबियांची अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळावा याबाबत धावपळ सुरू आहे। परंतु तांत्रिक अडचणीमुळे मुलगी आणि वडिलांची भेट दुरावली असून काही दिवसांपूर्वी नीलम हिच्या आईचंही निधन झाले असल्यानं वडिलांची अवस्था बिकट झाली आहे। यामुळे केंद्र सरकारने याबाबत मदतीचा हात पुढे करून बाप लेकीची होणारी ताटातूट होण्यापासून थांबवली पाहिजे, तसेच सर्व प्रकारची वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त होतीये। दरम्यान कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून तात्काळ व्हिसा मिळावा यासाठी पासपोर्ट ऑफिसला जाऊन देखील त्यांच्या पदरी निराशा आली असून अद्याप सरकारकडून कसल्याही प्रकारची या मुलीच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही। नमस्कार, मी संजय विठ्ठल कदम, राहणार वडगाव उंब्रज तालुका कराड। माझी भाची नीलम तानाजी शिंदे ही गेली 4 वर्ष झालं अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहे। तिचा या ठिकाणी 14 तारखेला अपघात झाला। त्या अपघाताची माहिती तिची जी रूममेट आहे तिच्याकडून आम्हाला 16 तारखेला मिळाली। त्यानंतर आम्ही या ठिकाणी काही राजकीय मंडळींचा या ठिकाणी आधार घेऊन हॉस्पिटलशी काही संपर्क साधला, युनिव्हर्सिटीशी संपर्क साधला। त्यामुळे आम्हाला तिला या ठिकाणी तिच्या डोक्याला, दोन्ही पायाला आणि हाताला मार लागला आहे। दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत, हात फ्रॅक्चर आहे, छातीला मार आहे आणि आता ती कोमाच्या अवस्थेत आहे। अशा अवस्थेत असल्यामुळं तिने हॉस्पिटलवर युनिव्हर्सिटीनं आम्हाला या ठिकाणी तुम्ही इकडं रक्तातल्या नात्यातील लोकांनी यावं यासाठी आम्हाला पत्र दिले। त्या पत्राच्या आधारे आम्ही मुंबई कौन्सिल ऑफिसला UHच्या या ठिकाणी गेलो। तिथं या ठिकाणी आम्हाला व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न केला, परंतु आम्हाला तिथं कुणीही दखल घेतली नाही। नंतर आम्ही काही खाजगी एजंटशी संपर्क साधला, त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला रेग्युलर प्रोसेसमध्ये ठेवलं आहे। आम्हाला ही तातडीची गरज आहे, असं असताना या ठिकाणी रेग्युलर प्रोसेसमध्ये आम्ही पोचू शकत नाही। गेली 10 दिवस झालं ही आमची मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे। ही एकटी आहे, तिच्या मदतीला तिथं कुणी नाही। असं असताना आम्ही जाणं अतिशय गरजेचं आहे। आम्हाला गेली 10 दिवस झालं तिच्या वडिलांची परिस्थिती पाहिली। तिची आई गेल्या वर्षामध्ये ब्रेन ट्यूमरनं एक्सपायर झाली, त्यामुळे वडीलसुद्धा या ठिकाणी या आघातामध्ये आहेत आणि त्या आघाताचा हा दुसरा आघात, त्यामुळे त्यांना या ठिकाणी म्हणजे मदत करायसाठी आम्हाला कुठलाही आधार नाही। त्यामुळे आम्हाला एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की आमची ही व्यथा आपल्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी आणि आम्हाला व्हिसा मिळावा एवढी मी हात जोडून आपणासमोर विनंती करतो। मी तानाजी महादेव शिंदे, राहणार वडगाव तालुका कराड। माझी मुलगी अमेरिकेला 4 वर्षापासून शिक्षण घेत आहे। शेवटच्या MS शेवटच्या वर्षाला आहे। MS 14 तारखेला तिचा मोठा अपघात घडलेला आहे। त्या अपघातामध्ये तिचे 2 पाय, 1 हात व ब्रेनला मार लागलेला आहे। ती कोमात आहे। तरी आम्हाला व्हिसा मिळण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो, तरी आम्हाला तिथं कुणी दखल दिलेली नाही। तरी मला माझ्या मुलीला भेटण्यासाठी मला अवश्य लवकरात लवकर व्हिसा मिळावा अशी माझी विनंती आहे। नमस्कार।